आहोत डाळ. त्याच्यासाठी मी डाळ शिजवून घेतलेली आहे टोमॅटो घालून. आता डाळीसाठी साहित्य: लसूण आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता आपण तडका देऊया. तर स्टार्ट मी राई टाकणार आहे 1 चम्मच. राई चांगली तडतडून द्यायची. आता आपण जिरा घालूया. जिरा चांगला तडतडला की आपण कढीपत्ता घालूया. फोडणीला तर लसूण, लसूण चांगला थोडा हे करपून द्यायचा, म्हणजे डाळीला चांगला टेस्ट येते. आता आपण मिरची ॲड करू. चांगलं तडतडून द्यायची मिरची, लसूण. झालं आपलं. आता आपण कोथिंबीर घालूया. डाळ चांगला असा तडका आला पाहिजे. आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी. म्हणजे भेंडी मसाला बोलला तरी पण झटपट बनणारी आणि छान अशी रेसिपी आपली. त्यासाठी मी स्वच्छ भेंडी धुवून आणि अशी चिरून घेतली आहे. आणि त्यासाठी मी मसाले घेतले: लाल तिखट आहे, हळदी आहे, धना जिरा पावडर आणि शेंगदाण्याचा कूट आहे. आता आपण रेसिपी स्टार्ट करूया. आता आधी मी हे मसाले तेलात घालणार आहे. आता आपण त्यात भेंडी टाकूया. भेंडी चांगली मिक्स करून घ्यायची एकजीव, जे मसाला व्यवस्थित लागतो आपल्या भेंडीला. आणि खूप झटपट बनणारी आहे. तुम्ही पण करून बघा ट्राय. आता आपण चवीनुसार मीठ घालूया त्यात. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या शहरामधनं माझे व्हिडिओ बघताय तर मला प्लीज कमेंट करून सांगा. आता आपण चांगल्याला हलवून घेतलं आहे. आता आपण 10 मिनिटासाठी आपण अशीच भेंडी सोडूया. याच्यावर झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भेंडी चिकट होते. अशी सुटसुटीत झाली पाहिजे. आता आपण 5 मिनिटं सोडून ठेवूया. आपली भेंडी व्यवस्थित अशी शिजली आहे. आता आपण शेंगदाण्याचा कूट घालूया. आता चांगल्याला मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकजीव करायची, म्हणजे आपलं शेंगदाणे सगळ्या भेंडीला व्यवस्थित लागतात. आपली भेंडी रेडी आहे. कशी वाटली मला प्लीज कमेंट, लाईक करा आणि टाईप करून पाठवा. मी अजून नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत राहीन. थँक्यू.